हाय. आम्ही आमच्याकडे अक्षयतृतीया कशी साजरी केली हे मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणखीन अक्षयतृतीया हा अक्षय कुठली गोष्ट राहते त्याने की टिकून राहते, सातत्य त्या गोष्टीमध्ये येतं आणि म्हणून आम्ही अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरच आपला हा नवीन चॅनल सुरू केलेला आहे. आणि तुमच्या आणि आमच्यामधलं प्रेम जे आहे ते असंच वाढत राहावं. आपल्या चॅनलला खूप भरभरून तुम्ही अक्षयी असा प्रतिसाद द्यावा, हीच स्वामींची आणि प्रार्थना. आणि आज मी काय काय केलं, आमच्याकडे नैवेद्य कसा होता, पूजा कशी झाली आणि त्याच्यानंतर मी ज्या एक्झिबिशनला गेलेले होते त्या एक्झिबिशनचं पण मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे किती छान छान स्टॉल्स होते, आणखीन मला त्याच्यामधले जास्त कुठले आवडले, तर ह्या सगळं सगळं सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच एक्झिबिशनमध्ये मला आपल्याला खूप हसवणारी, आपलं मनोरंजन करणारी अशी एक छान अभिनेत्री भेटली. आणि खरंच सांगते, मंडळी, ज्या वेळेला आपल्याला हे अभिनेत्री किंवा कलाकार भेटतात आणि ते आपल्याशी खूप छान वागतात, खूप छान बोलतात, त्यावेळेला खूप छान वाटतं की म्हणजे एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी एकदम डाऊन टू अर्थ पद्धतीने जेव्हा वागतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. आणि मला पण तिला भेटून असंच वाटतं. कोण आहे हे अभिनेत्री हे तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच समजेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. मग बघूया आपण आज की मी अक्षयतृतीया कशी साजरी केली. चला तर मग. अक्षयतृतीयेला कलशपूजन, घट बसवला, आणखीन त्यानंतर स्वामींची पूजा, देवपूजा असं सगळं करून सुग्रास असं जेवण बनवलं आणि नैवेद्य दाखवला. नैवेद्याला आम्ही पण आमरस केलेला होता, काजूची उसळ होती, फणसाची भाजी होती, वरण भात, पोळी, त्याच्यानंतर मी कोशिंबिरीच्या ऐवजी काकडी ठेवलेली होती आणि आपली आंबेडाळ पण होती. तर असा आमचा बेत होता. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं भिंगरी एक्झिबिशनला गेले होते मी आणि हे सगळे स्टॉल होते. इथे हा सवाई क्रिएशन्स म्हणून पण छान होता, हँड पेंटेड साड्या होत्या त्यांच्याकडे आणि मला आवडल्या त्या. आणि बाकी खूप सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी होत्या. त्याच्यानंतर हा जीन्सचा स्टॉल होता, छान वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वतः हँड क्राफ्टेड आणखीन हँड पेंटेड केलेली ज्वेलरी होती, मेकअपचं सामान होतं, असं खूप छान छान सगळे स्टॉल होते. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं तसं भरपूर व्हरायटी होती, भरपूर स्टॉल होते, चॉईस करायला खूप अशी म्हणजे आपल्याकडे जसं म्हणतात की चॉईसचा वाव होता. तुम्हाला ज्या प्रकारे साड्या हव्या त्या प्रकारे साड्या, ड्रेस मटेरियल्स, त्याच्यानंतर मेकअप, गिफ्टिंगचे स्टॉल्स. आणि हाही एक स्टॉल खूप छान होता साड्यांचा, ती स्वतः डिझाईन साड्या करते. आणि आपण असं एक्झिबिशन्सला गेलो ना की आपल्याला जरा व्हरायटी बघायला मिळते, युनिक आपण काहीतरी सिलेक्ट करतो. हा पण एक छान स्टॉल होता जिथे सगळं पैठणीचं होतं, आसन्स वगैरे. हा एक मेकअप स्टॉल होता, तर ती स्वतः हे सगळं बनवते. तुझ्याकडे वेगळे वेगळे नेल्स पण असतात. आणि हा मला आवडलेला एक स्टॉल होता, इथे खूप सारे फिनेल आपल्या घरगुती वस्तू ज्या लागतात. हा चारकोलचा साबण मला एक त्यांचा खूप आवडला आणि मी वापरते तो, तर तो चांगला आहे. मी तो त्यांचं तुम्हाला नाव आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आता ही अभिनेत्री मला भेटली, वनिता खरात, जी आपली हास्य जत्रामध्ये असते. आणि खूप छान अनुभव होता तिच्याबरोबर. खूपच डाऊन टू अर्थ आणि सगळ्यांमध्ये मिसळणारी अशी आहे ती. आणि संध्याकाळी आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो, दर्शन घेतलं अक्षयतृतीया म्हणून. आणि अशा रीतीने आमचा अक्षयतृतीया साजरा झाला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा, कमेंटमध्ये पण सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला हा आजचा पहिलाच ब्लॉग आहे. तुमचं भरभरून प्रेम आपल्या चॅनलला मिळावं ही अपेक्षा आहे. आणि तुमच्याबरोबर अशाच गप्पा गोष्टी करायला मी पुढचे ब्लॉग घेऊन येते. सो स्टे ट्यून.